शहर के विकास के लिए विधायक महेश चौगले ने दिखाया तत्पर। भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने नवनिर्वाचित तीसरी बार विधायक के रूप में चुने जाने पर महेश चौगले का किया स्वागत सम्मान। बता दें कि विधायक महेश चौगले ने भिवंडी पश्चिम के विभिन्न मुद्दों पर आज महानगर पालिका के आयुक्त अजय वैद से मुलाकात की, जहां भिवंडी पश्चिम में महानगर पालिका स्तर पर हो रहे पानी की किल्लत, रोड वाइडनिंग, शहर के विकास जैसे कई मुद्दों को लेकर भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौगले ने आयुक्त अजय वैद से मुलाकात की। इस दौरान आयुक्त अजय वैद ने विधायक महेश चौगले के सभी मुद्दों को गंभीरता से संज्ञान में लेकर संबंधित अधिकारियों को बुलाकर जल्द से जल्द सभी मुद्दों की निवारण करे, इस तरह का आदेश दिया। तो वहीं पर महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने तीसरी बार विधायक बने जाने पर विधायक महेश चौगले का स्वागत सम्मान पुष्पगुच्छ देकर किया। तो वहीं पर हमारे चैनल से बातचीत के दरमियान आयुक्त अजय वैद ने विधायक महेश चौगले द्वारा पश्चिम विधानसभा में जो महानगर पालिका स्तर पर जो समस्याएं हैं उसे जल्द से जल्द दूर किया जाएगा, इस तरह का आश्वासन देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। आमच्या इथे महापालिकेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत आणि त्यांची थर्ड टर्म ही आमदारकीची आहे। आमची मनोमन सर्वांची शुभेच्छा आहे की त्यांना मंत्रीपद मिळो आणि भिवंडी शहराचा जो काही विकास आपण त्यांनी हातात घेतलेला आहे तो अधिक जोमाने पुढे न्यायची आपल्याला संधी मिळो, त्या दृष्टीने फंडसाठी सुद्धा आमची आता चर्चा झाली आणि चौगले साहेब आग्रही आहेत की आपल्या भिवंडी शहराचे जे रोड वायडिंगचं काम जे होतं त्या आचारसंहितेच्या काळात थांबवावं लागलं होतं, आता ते काम लवकरात लवकर सुरू करू म्हणून त्यांनी आम्हाला इथे सूचना दिलेली आहे। त्या सूचनेचा आदर करून आम्ही तत्काळ ते काम सुरू करत आहोत। त्याचप्रमाणे भिवंडी शहरातील काही ठिकाणची पाण्याची समस्या ती पण त्यांनी चर्चा केली, ती समस्या देखील आम्ही हाती घेत आहोत आणि 100 MLD पाण्याची जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आमदार साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यातल्या लागणाऱ्या सगळ्या कुठल्याही ज्या अडचणी असतील तर त्या अडचणी आम्ही दूर करू, तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि ह्या भिवंडी शहरासाठी आपण जे काही योजना करत आहोत त्याला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही काही नवीन प्रोजेक्ट डिस्कस करायला बसलेलो आहोत आणि याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। भिवंडी महानगरपालिकाच्या आयुक्त तथा प्रशासक या नात्याने आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य कायम महापालिका प्रशासनाला राहिलेलं आहे, ते यापुढे देखील राहो। आजपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामाचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो, कचऱ्याचा विषय असो, सर्व बाबतीत आमदार महेश चौगले साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमची अपेक्षा असेल की यापुढे देखील सहकार्य होईल। त्याचप्रमाणे भिवंडी शहराचा संपूर्ण जो काही सर्वांगीण विकास आहे यासाठी जो लागणारा निधी आहे आणि यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आम्ही काही प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आमदार साहेबांचा आम्हाला पाठिंबा लागणार आहे, त्याच्याबद्दल त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे। अशा रीतीने हे आज आमचं एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे असं मी समजतो। नवीन सरकार आलेलं आहे, नवीन निवडणूक झालेली आहे, आमदार साहेबांनी तिसऱ्या वेळा परत निवडणूक जिंकून दाखवलेली आहे। तर मला खात्री आहे की त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण हे सर्व काम मोठ्या जोमाने पुढे नेऊया।